बुलढाण्यातनं रवींद्र तुपकर यांनी समर्थकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। रविकांत तुपकर आज पुढील राजकीय भूमिका ठरवणार आहेत। यासाठीच जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या गोलांडे लॉन्स इथे ही बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक आहे। लोकसभा निवडणुकीनंतर रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांशी पहिल्यांदाच जाहीरपणे संवाद साधणार आहेत। त्यामुळे ते नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र लोक म्हणतील तर मी विधानसभा लढणार असा दावा रविकांत तुपकर यांनी केलाय। ज्या लोकांनी मला मदत केली, जी सामान्य माणसं माझ्या पाठीशी उभं राहिली, त्यांचा निर्णय घेतल्याशिवाय मला कुठलाही पाऊल उचलता येत नाही। आणि मी लोकशाही मानणारा माणूस आहे। बरोबर, ज्या नेत्यांनी लोकशाही मानली नाही, हिटलरशाही केली, ठोकशाही केली, कार्यकर्त्यांची जाणून न घेता परस्पर निर्णय घेतले, त्या नेत्यांची हलका निवडणुकीत तुम्ही बघितली। त्यामुळं मला सर्वसामान्य जनता जो निर्णय माझ्यासोबत देईल, मला जे सांगेल ते मी करणार। जनता काय ठरवते, जनतेचा जो कौल असेल त्या पद्धतीने आपण पुढे जाणार। असं काही माझ्या डोक्यात नाही की मला इथूनच लढायचं, मला विधानसभा लढवणार आपण। लोकांनी म्हटलं तर लढवणार। लोकसभा पण मी लोकांच्या म्हणण्यावर लढवलेली आहे। समजा लोकांच्या मनातच मी उमेदवार नसतो, मीच बळजबरी म्हटलं असं मला लढायचंय, बाबा माझं लगीन, तर त्याला काही अर्थ नाही ना। सामान्य जनता काय म्हणते हे महत्वाचं आहे। आणि त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये पदाधिकारी काय सांगतात त्याच्यानुसार पुढची दिशा ठरवू, पण थांबायचं नाही एवढं मात्र निश्चित।